परमार्थ करणाऱ्याने काम जिंकावाच लागतो. परमार्थात मोठा कोण? ज्याला खूप लोक मानतात तो नाही, ज्याचे खूप सन्मान केले जातात, फोटो काढले जातात, तो परमार्थात मोठा नसतो. लय लोक मागा असले म्हणजे तो मोठा असतो असं नाही. ज्याचा लय मोठा मठ आहे, लय मोठ्या मोठ्या गाड्या बसायला, भरपूर शिष्य वर्ग आहे, हे लौकिक दृष्टीनं मोठेपण आहे. संसारी लोकांच्या दृष्टीनं ते मोठेपणाचं लक्षण आहे. परमार्थाच्या दृष्टीनं मोठा तो नाहीये. परमार्थात तो मोठा आहे ज्याने काम जिंकलेला आहे, ज्याने कामावर विजय मिळवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल काय फरक आहे? मोठा बंगला बांधला, मोठा मठ बांधला, काय फरक आहे त्याच्यात? संसारी लोक गाड्या घेतात आणि महाराज लोकांनी गाड्या घेतल्या, काय फरक आहे त्याच्यात? किती शिष्य असले त्यांना त्यांचे असते, त्यांना दुसऱ्याचे असते, एवढंच फरक आहे. काय ते फरक काहीच नाही. म्हणून परमार्थात याला मोठेपण नाही, याला झिरो किंमत आहे, झिरो. परमार्थामध्ये ज्याने विकार जिंकले, ज्याने इंद्रिय जिंकले, ज्याने इंद्रियावर विजय मिळवला, ज्याने विकारावर विजय मिळवला, तो मोठा असतो. आणि म्हणून तुकोबाराय असं म्हणत नाही की ज्याचा मोठा मठ आहे, की ज्याचे खूप शिष्य आहेत त्याला माझा दंडवत आहे, असं नाहीये. काम बांधवडी ज्याने काम बांधला, कामाला ज्याने बांधून टाकलं, ज्याने आपल्या कामाला अधीन केलं, अधीन. महाराज काम का बरं जिंकायचं, का बरं त्याला आपल्या अधीन करायचं? हा काम आपल्याला नरकात घेऊन जाणार आहे. हा कामच आपल्याला पाप करायला लावतो. अर्जुनाने प्रश्न केला होता गीतेमध्ये की देवा, पाप केल्यानंतर त्याचं फल दुःख भोगावं लागतंय, कारण पापाचं फल काय आहे? दुःख आहे, दुःख. आणि पुण्य केल्यानंतर त्या पुण्याचं फल काय असतं? सुख. हे लोकांना माहित आहे की पाप केल्यानंतर दुःख भोगावं लागतं आणि पुण्य केल्यानंतर त्याचं फल काय भोगावं लागतं? सुख भोगावं लागतं. मग हे माहित असताना सुद्धा लोक पाप का करतात?